तुम्हाला माहिती आहे का, उन्हाळा सुरू होतोय आणि उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला घरच्या घरी अगदी काही मिनिटांमध्ये असे थंडगार, चमचमीत, चटपटीत पदार्थ बनवून खायला मिळाले, तर तुम्ही बाहेरचे स्ट्रीटवरचे, खास करून पाणीपुरी तर विसरूनच जाल. बनवायला इतकी सोपी आहे ना, की अगदी कोणीही सहज बनवू शकेल आणि खायला इतकी जबरदस्त लागते, की रोजच्या रोज म्हटलं ना, तरी बनवून खाल. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका. आता सर्वात आधी आपण फुलकी बनवण्यासाठी डाळ भिजवून घेऊया. त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी 1 वाटी मूग डाळ घेतली आहे, ती काढून घ्यायची. डाळ इथे मी विकतची वापरते आहे, तुम्ही घरची वापरली तरीसुद्धा चालेल. आता ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. तर इथे पहा, डाळ 2 ते 3 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. यामध्ये 2 ग्लास इतकं पाणी घालायचं, झाकण ठेवायचं आणि ही डाळ 2 तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायची. सर्वात आधी आपण पाणी बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी मूठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे, ती काढायची. त्यासोबतच एक अर्धी वाटी इथे मी पुदिन्याची पानं घेतली आहेत, तीसुद्धा यामध्ये काढायची. त्यानंतर इथे मी 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या घालायच्या आणि 1 ते 2 छोटेसे आल्याचे तुकडे घेतले आहेत, ते घालायचे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान असं वाटून घ्यायचं. तर इथे पहा, सर्व साहित्य मिक्सरला फिरवून मी छान असं वाटून घेतलं आहे. पाणी बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार झाला आहे. आता आपण मस्त चटपटीत थंडगार पाणी बनवून घेऊया. त्यासाठी तयार मसाला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. इथे मी मातीचं भांडं घेतलं आहे. यामध्ये हा पदार्थ छान थंडगार राहतो आणि याची चवही वाढते. तुम्हाला सुद्धा जर हा छोटासा मातीचा मटका घ्यायचा असेल तर प्रोडक्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये 1 वाटी चिंचेचं पाणी घालायचं. 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, त्या घालायच्या. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घालायचा. हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता. 1 छोटा अर्धा चमचा यामध्ये जिरेपूड घालायची. 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा साधं मीठ, 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे. चिली फ्लेक्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. 5 ते 6 बर्फाचे खडे आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पाणी छान चटपटीत व्हावं यासाठी यामध्ये इथे मी अर्ध लिंबू घेतलं, या अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. आपण यामध्ये चिंचेचा कोळसुद्धा वापरला आहे, त्यामुळे तुम्हाला जसं आवडेल तुमच्या आवडीनुसार लिंबाचा रस यामध्ये घालू शकता. आणि 2 ग्लास इतकं थंडगार पाणी घालायचं. आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त चटपटीत, आंबट, तिखट असं हे पाणी बनवून तयार झालं आहे. दिसायलाच भारी दिसतंय ना आणि चवीला याहीपेक्षा जबरदस्त झालं होतं. आता हे तयार पाणी बाजूला ठेवूयात आणि जी मूग डाळ आपण भिजण्यासाठी ठेवली होती तीसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी छान भिजली आहे. आता याच्यातलं सर्व एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं. डाळीतलं सर्व एक्स्ट्रा पाणी काढून घेतलं की आता यामध्ये इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालायच्या आणि थोडंसं आलं घालायचं. आलं आणि हिरवी मिरची घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण अशा पद्धतीने तुम्ही जर बनवलं ना तर चवीमध्ये खूप फरक पडतो, चवीला अप्रतिम लागतं. आता डाळ, मिरच्या आणि आलं जे आपण डाळीमध्ये मिक्स केले ते सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि लागलंच तर 1 ते 2 चमचे फक्त पाणी वापरायचं आणि ही डाळ मिक्सरला वाटून घ्यायची. छान फाईन अशी पेस्ट तयार करायची. तर इथे पहा, डाळ एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार होईपर्यंत वाटून घेतली आहे. आता ही वाटून घेतलेली डाळ एखाद्या बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि आता राहिलेली जी डाळ आहे तीसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आणि मिक्सरला फिरून अशीच फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे पहा, राहिलेली सर्व डाळसुद्धा मिक्सरला फिरून वाटून घेतली आहे, भांड्यामध्ये काढून घेतली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता ही तयार वाटलेली डाळ जी आहे ती एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत 2 ते 3 मिनटं आपल्याला छान अशी फेटून घ्यायची आहे. डाळ अशा पद्धतीने एकसारखी फेटून घेतली ना की पीठसुद्धा छान असं फ्लपी तयार होतं आणि आपण जी फुलकी बनवणार आहोत तीसुद्धा आतून छान जाळीदार, मऊसूत तयार होते आणि वरून छान कुरकुरीत. तर इथे पहा, वाटून घेतलेली डाळसुद्धा एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान अशी मी फेटून घेतली आहे. कढईमध्ये तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. आपण नेहमी भजी बनवताना जसं गरम करतो ना, अगदी त्याच टेम्परेचरला.
सुरुवातीला गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आणि एका वेळी कढईमध्ये बसतील तेवढ्या फुलकी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायच्या। तर इथे पहा, एका वेळी जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या फुलकी मी सोडून घेतल्या आहेत। आता एक अर्धा मिनिटभर मोठ्या आचेवरती या फुलकी खालच्या बाजूने तळून घ्यायच्या। त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि आता अलटी पलटी करत हलका सोनेरी रंग येईपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवर या फुलकी तळून घ्यायच्या। मीडियम टू लो फ्लेमवर तळल्यामुळे काय होतं, आतून छान जाळीदार मऊसूद होतात आणि वरून सुद्धा कुरकुरीत होतात। त्याच्या उलट जर मोठ्या आचेवर या फुलकी तुम्ही तळून घेतल्या तर वरून लगेच रंग बदलतो, आतून तशाच कच्च्या राहतात आणि खाताना फक्त पीठ खातोय की काय असं वाटतं। तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत या सर्व फुलकी मी तळून घेतल्या आहेत। तुम्ही पाहू शकता छान फुलल्या आहेत आणि वरून सुद्धा रंग किती सुंदर आलाय। आता ह्या सर्व तळलेल्या फुलकी एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि राहिलेल्या फुलकी सुद्धा याच पद्धतीने बनवून घ्यायच्या। तर इथे पहा, राहिलेल्या सर्व पिठाच्या सुद्धा फुलकी मी बनवून घेतल्या आहेत। पाणी आपण आधीच बनवून घेतलं होतं, छान थंडगार पाणी सुद्धा तयार आहे। आता या ज्या फुलक्या आपण तयार करून घेतल्या आहेत त्या सर्व या पाण्यामध्ये काढून घ्यायच्या। तुम्ही याआधी कधी हा पदार्थ बनवला नसेल ना, तर या होळीला किंवा उन्हाळ्यामध्ये खरंच एकदा नक्की बनवून पहा। इतका अप्रतिम लागतो की तुम्ही पाणीपुरी खाणं सुद्धा विसरून जाल। आणि यामध्ये आपण जिरापूड, चाट मसाला आणि काळं मीठ घातले ना, त्यामुळे पचनासाठी सुद्धा हे अप्रतिम आहे। तर इथे पहा, आपली पाण्यातली फुलकी बनवून तयार झाली आहे। आता फुलकी पाण्यामध्ये घातली की एक 15 मिनिटं ती सेट होऊ द्यायची आणि त्यानंतर लगेच सर्व करायचं। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त चटपटीत, आंबट, तिखट अशी ही पाण्यातली फुलकी तयार झाली आहे। दिसायला जेवढी अप्रतिम आणि भन्नाट दिसते ना, चवीला त्याहीपेक्षा जबरदस्त लागते। एकदा जर तुम्ही बनवून खाल्ली ना तर परत परत बनवून खाल, लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सर्वांना आवडेल। त्यामुळे या होळीला किंवा उन्हाळ्यामध्ये थंडगार अशी ही पाण्यातली फुलकी नक्की बनवून पहा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा। तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि आणखी अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।